Yes, thank you, Prashant sir. Now back to cricket. We are हो watching Maitri Cricket सर Pratishthan. चला सर चालू करा सर वेळ वाचवा कृपया करून चला दोन्ही संघास विनंती आहे All set for next match. बॉलर तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली असं चित्र आणि फाईन लेगला बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत असताना सीमा रेषा पार पहिल्या बॉलवर येतोय चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळालं आउटसाइड लेग स्टंप थोडासा बाहेर टेबला डाव्या स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न तिथून आडव्या बॅटने खेळू पाहत होता फलंदाज. अखेर बॅटला ब्रश झाला बॉल फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि पहिल्या बॉलवर सुरुवात चांगली आहे या चौकाराने आघात झाला या डावाचा. आपण पाहतोय दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट आणि पहिल्या बॉलवर स्वागत केले प्रणवचं. प्रणवच्या विरोधात हा चौकार तोरणा ट्रॅकर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डान्सिंग डाऊन द विकेटने लो फुल टॉसला दिशा दिली आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करत असताना थ्रो देखील चांगला सिंगल इथे प्राप्त होईल. या सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललंय टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 5. अक्षय आणि त्याच्या बरोबरने आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश तर पहिलं षटक प्रणव आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तो पहिला चेंडूवरचा 4 आपल्याला दाखवला जाईल. टेनिस क्रिकेट .in टेनिस बॉलचं क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचवण्यामध्ये त्यांचं खूप मोठे योगदान. प्रणव तयार. प्रणवचा हा चेंडू लेग कटर टाकलाय फिंगर थोडेसे रोल केले गती कमी केली गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे दाखवत असताना हा चांगल्या लेनचा चेंडू इथे टाकला गेला आणि अखेर डॉट बॉल येतोय. प्रथमेश पहिला बॉल इथे फेस करत असताना बेट झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आणि इथे विकेटचं पतन पहिला ब्रेक थ्रू परतावं लागेल. प्रथमेश 2 चेंडूंचा सामना करत असताना 0 धावा काढून परतीच्या प्रवासाला बाद. तर एक मोठी विकेट इथे प्राप्त झाली प्रणवला. गोलंदाजी मार्कवर त्याने सध्या चांगली कामगिरी करत असताना आपला जलबा दाखवलाय. 5 धावा स्कोर कार्डवर 1 गड्याच्या मोबदल्यात विशालगड फायटर्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नाणेफेकीचा कवली ते जिंकला गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीमच्या कॅप्टनने घेतला. ज्यावेळी त्याच्या सोबत आम्ही संवाद साधला 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. इथे थोडीशी फ्लाईट होती बॉलला ऑन साईडला खेळलाय शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग थ्रो केलाय फेकी थोडीशी खराब आणि त्यानंतर पहा हे क्षेत्ररक्षण इथे खराब होत असताना 2 धावा पूर्ण केल्यात. ही थोडीशी गंमतच झाली असं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्याची किंमत इथे मोजावी लागते. धावसंख्येला थोडासा आकार मिळेल. इथे फटका चांगल्या आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना जागा बनवली आणि दिशा दिली स्क्वेअर लेगला. बॉल चालय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर या बॉलवर ज्या पद्धतीने खेळला इथे खेळाडू चौकार इथे वसूल केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना नटराज मुद्रामध्ये हा फटका इथे सजवलाय.
तर पहिल्या षटकाचा खेळ ते संपला आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर सध्या 12. एक गडी बाद. विशालगड फायटर्स या टीमसाठी अखिलेश सध्या स्ट्रायकिंग एडला, तर नॉन स्ट्रायकिंग एडला अक्षय तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेशने आज थोडंसं नाराज केलंय. 2 चेंडू त्याने फेस केले, 0 धावा त्याच्या खात्यात. आणि 2 नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवर येत असताना गोलंदाज सुमित बर्वे लेफ्ट हँडर सीमर हुक केलाय, फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावेल, बॉल अवक्या बाहेर येतोय. पहिल्या बॉलवर गोलंदाज सुमितचं होते चौकाराने स्वागत. धाव मिळतील 4. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अकू टप्प्याचा बॉल, थोडीशी उसळी घेतली बॉलने आणि त्यांचं स्वागत केलंय. या बॉलवर सुमितचं फलंदाज अखिलेशने स्वॅक्सचे नाही चौकाराने स्वागत. या चौकाराच्या मदतीने आता धाव फलक पुढे चाललंय. 16-16 लॉस ऑफ 1 विकेट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि किती पथ्यावर पडेल हे देखील पाहायला मिळेल, परंतु ही मॅच महत्वाची आहे. सुमित तयार. प्रथमेशच्या नंतर आता स्ट्रायकिंग एंडला अखिलेश आपण पाहिलं होतं आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॉल ज्या पद्धतीने टाकला गेला, अक्षयसाठी हा बॉल होता. अखिलेश आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. सिंगल त्याने प्राप्त केली. या सिंगलच्या जोरावर 17 धावा स्कोर कार्डवर. पॉवर प्लेचं हे षटक, दुसरं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सध्या क्षेत्ररक्षण करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावलाय. मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये होता क्षेत्ररक्षक. या बॉलला ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिजन मध्ये बॉल थांबवला गेलाय. इथे रन मिळते 1. या सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल 18 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 8वं पर्व आणि त्यातच सर्व ही क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळते. हे गोलंदाज सुमित तयार. पुढे टाकलाय बॉल, उडवलाय मिड ऑफच्या ढोक्यावरून. 38 सर्कल भेदत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफला बॉल पाठवलाय. 4 धावांसाठी कडकडीत चौकार. ऍक्शन रिप्ले, बॉल पुढे टाकलाय. फुल लेनचा बॉल ज्यावेळी टाकला जातो डोळे विस्पारले फलंदाजाचे आणि त्यानंतर अक्षयने पलटवारी ते केलाय. नेक्स्ट मॅच मध्ये राजगड योद्धा विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन्ही टीमनी तयार राहायचे. या इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. नो बॅक टू क्रिकेट. 22 धावा स्कोर कार्डवर. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुमितच्या विरोधात हल्ला चढवलाय. हाफ ट्रॅकर इथे पायाची परीक्षा घेतली. बाउन्सर इथे पेश केला. एक तिखट बाउन्सर टाकला. आधीचा बॉल पुढे टाकला. त्यानंतर चांगले इम्प्रोव्हायझेशन करत असताना खांद्याचा वापर केलाय. लेफ्ट हँडर सीमर. डावखुरी आताच्या गोलंदाजांना एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला खूप चांगले चेंडू ते वळवू शकतात आणि तोच इथे प्रयत्न केला गेला होता, पण तो हा बाउन्सर तिखट बाउन्सर होता. खेळाडू जर जखमी झाला असेल तर पाणी घेऊन जा. प्रथमोपचार देखील इथे उपलब्ध आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. सर सलामत तो पगडी 50. आपण चांगले तर आयुष्यभर क्रिकेट खेळता येईल, त्यामुळे क्रिकेट खेळताना स्वतःची काळजी देखील घ्या. पण हा बाउन्सर चांगला होता सुमितचा. खांद्याचा चांगला वापर त्याने केला. लेफ्ट आरामडी विकेटने ज्यावेळी तो गोलंदाजी करतो एक चांगला अँगल त्याने प्राप्त केलाय आणि या अँगलच्या जोरावर हा चेंडू इथे टाकला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 22. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 चौकार आले, परंतु लाईन चांगली आहे या गोलंदाजाची. अक्षय खेळतोय 7 बॉलमध्ये 18 वर. अक्षयचा स्ट्राईक रेट सध्या खूप चांगला आणि अखिलेश 2 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. परंतु पुन्हा एकदा तयार झाला अक्षय सुमितच्या विरोधात. पुन्हा एकदा बाउन्सर पेश केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू आखूड टप्प्याचे टाकलेत आणि फुटवर्कची तपासणी केली आहे. पाय इथे चालले नाहीयेत या 2 बॉलवर आणि अखेर हा डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या मदतीने धाव फलकावर आपण पाहिले तर 22 वर धाव फलक आणि त्याचबरोबर ओव्हरची देखील समाप्ती होईल असं चित्र पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मिलिटरी पॉवर प्लेची 2 षटके ते संपले आहेत. 11च्या सरासरीने सध्या धाव फलक 22 वर. एक गडी बाद. विशालगड फायटर्स. विशालगड फायटर्स गणेशजी शिंदे यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तोरणा ट्रॅकर्स संघ आहे आदरणीय संतोषजी डोक यांच्या मालकीचा. हे सर्व मित्र आहेत. या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये आपले संघ त्यांनी समाविष्ट केले. त्यांनी भरपूर चांगल्या दर्जाचं क्रिकेट, क्रिकेट वेळी व्यक्तिमत्व, क्रिकेट हा तुम्हा भारतीयांचा धर्म झाला आणि आज एवढी गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. मायबाप क्रीडा रसिक यूट्यूबद्वारा ऑनलाईन देखील भरपूर प्रेम देत आहेत. 8व्या पर्वामध्ये देखील आणि खासियत आहे या स्पर्धेची दर्जेदार आणि नेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर सदीच्या भेट देण्यासाठी दाखल होतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. अतिथी देवभव ही आपली संस्कृती
आणि ज्या पद्धतीने संघाची नावं राहिली आहेत, ऐतिहासिक वारसा इथे आपल्या गडकिल्ल्यांचा जपला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यामुळे संघांना देखील गडकिल्ल्यांची नावं दिली गेली आहेत. ही देखील एक वेगळी बाब आहे, बाखाण्याजोग आहे. परंतु नाऊ आपण आता जाऊया परतीच्या प्रवासाला, जिथे पहिल्या डावाचा खेळ ते रंगलाय. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज प्रणव पाठक. हा देखील यंगस्टर खेळाडू स्ट्रायकिंग एला. अखिलेश 2 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. प्रणव राईट मोठी विकेटने पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय, डाऊन दी ग्राउंड, फटका चांगलाय, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. येस, थँक्यू डीजे. षटकार अगदी एक देखील षटकार इथे ठोकलाय. आयोजकांच्या माध्यमातून एक विशेष सूचना आहे, जर कोणी जेवायचं बाकी असेल, मग ते खेळाडू असो किंवा प्रेक्षक असतील, आपण समालोचन कक्षामध्ये या, तिथे जेवणाची व्यवस्था आहे. अगदी पुढच्या 10 मिनिटांसाठी ती व्यवस्था असेल, त्यामुळे त्वरित या, जेवणाचा लाभ घ्या. नो बॅक टू क्रिकेट. एक चांगला षटकार अखिलेश. यावेळी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, सिग्नल नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय. संजयजी भालेराव मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि त्यांनी आता इशारा दिलाय नो बॉल. काहीतरी चूक केली आहे गोलंदाजाने आणि बहुधा क्षेत्ररक्षण न्याहाळलं आहे. आणि यासाठी आमचे पंच ओळखले जातात, आदरणीय संजयजी भालेराव आणि त्यांच्याबरोबर आदरणीय अजयजी आवळे सर. हे दोन्ही पंच सध्या या मॅचमध्ये ऑन फील्ड ऑफिशियलच्या भूमिकेत. प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष आणि दक्ष असतात हे पंच, आणि एक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने पंचांच्या भूमिकेत या पंचांना आपण पाहतोय. शुभमजी गाडे, अक्षयजी निर्मल हे देखील पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि आता नो बॉल म्हणजे फ्री हिट. स्ट्रायकिंग एंड अखिलेश. फ्री हिटचा बॉल फुल टॉस होता, पुल केलाय, काऊ कॉर्नरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला, बॅकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने बॉल थांबवला, एका ॲक्शनमध्ये थ्रो केला, तिथे 2 धावा प्राप्त झाल्या. हे 2 धावा इथे अर्जित होतील आणि आता 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 29 31 वर पोहोचलाय. 29 वरून 31 वर पोहोचला धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. अखिलेश 5 बॉलमध्ये 12, अक्षय 8 बॉलमध्ये 18 वर खेळतात. प्रणव थोडासा महागडा ठरतोय पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, लागला तर आबाद नाहीतर बरबाद, असाच उल्लेख आम्ही या फटक्याचा नेहमी करत असतो, पण इथे नजर नव्हती आणि त्यानंतर बॉल डॉट बॉल चाललाय. गरज नाही आहे, सरळ बॅटने धावा येतात आणि अशा वेळी थोडंसं इम्प्रुव्हायझेशन करणं जोखमीचं ठरू शकतं. इथे लाईन चांगली होती, बॉल पुढे टाकला, डॉट बॉल आलाय. धावसंख्या 31, एक गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ ती रंगत असताना प्रणव पुन्हा एकदा तयार. राईट मोदी विकेटने स्ट्रायकिंग एंड अखिलेश. फुल टॉस, परंतु प्रॉमिसिंग नाहीये. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, गलीमधून क्षेत्ररक्षक दाखल झाला. एक शॉट फाईन लेगला, इथे सिंगल प्राप्त होईल. अखिलेशच्या खात्यात 7 बॉलमध्ये 13 वर तो पोहोचलाय. फुल टॉस होता, मेजबानीचं प्रारूप, परंतु प्रॉमिसिंग नव्हता. कनेक्शन चांगलं नव्हते, टायमिंग जुळालेलं नाहीये आणि अखेर सिंगलवर समाधानी झालाय. या सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल 32, एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ ते रंगत असताना प्रणव पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंड अक्षय 8 बॉलमध्ये 18 वर खेळतोय. फ्लाइट डिलिव्हरी, पाठवलाय बॉल लांब लांब आणि लांब. दत्तभाऊ गायकवाड यांच्या कटआउटवर हा बॉल इथे पोहोचलाय आणि हा षटकार ठोकलाय प्रणवच्या विरोधात. अक्षयने ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फ्लाइट दिली आणि अगदी रडारमध्ये टाकलाय, डोळे विस्पारले, फुल टॉस पाहिला आणि जेवण झाले, परंतु त्याने मान्य केलं की हे मेजवानीचं प्रारूप आहे आणि पाठवून दिला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. या षटकाराच्या जोरावर आता धावफलक पुढे चाललाय. 38, लॉस ओपन विकेट. प्रणव महागडा ठरतोय. 1.5 म्हणजे 11 चेंडूवर 28 धावा त्याने खर्च केले आहेत, एक गडी बाद देखील केलाय. यावेळी अकू टप्प्याचा बॉल भरपूर लवकर खेळा, इम्प्रुव्हायझेशन चांगलं आणि अखेर यश येते प्रणवला. डॉट बॉल येतोय, या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ ते संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये विशाळगड फाईटर्सने फाईट देत असताना 38 धावा बनवल्यात आणि एक गडी गमावलाय. दुसऱ्या विकेटच्या शोधात सध्या गोलंदाजी करणारा संघ अर्थातच तोरणा ट्रॅकर्सला इथे विकेटची गरज असेल
आणि तो ड्रीम बॉल टाकावा लागेल गोलंदाजांना. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 38 खर्च झालेत. त्यामुळे 3 षटकांमध्ये काय घडलं हे लक्षात न घेता येणारी 3 षटकं कशा पद्धतीने रणनीतीबद्ध खेळ करता येईल यावर तुम्हाला भर द्यायचा असेल आणि ती चांगली गोलंदाजी गरजेची. एखादा ड्रीम बॉल टाकला गेला तिथे विकेट आल्या तर हे चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल, कारण पहिली 3 षटकं फलंदाजी ते हवी ठरली आहेत. आता गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल आणि ते क्रमप्राप्त राहणार आहे. 2 ट्रॅकर्स संतोषजी डोक यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय. विशाग फायटर्स हा देखील एक चांगला संघ. विशाग फायटर्सचे संघ मालक ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेशजी शिंदे यांच्या मालकीचा संघ. अनेक आमचे मान्यवर या स्पर्धेत आपले संघ घेऊन दाखल झालेत. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज तयार सुमित. पुन्हा एकदा लेफ्ट हँड सीमरचा वापर, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं पण पंचांनी स्पष्ट नकार दिला. ज्यावेळी तुम्ही शपल होता बॉल यष्टीवरून निघून गेलाय. चांगली लाईन होती सुमितची, वेग देखील चांगला या बॉलवरने. अखेर पंचांचा निर्णय आला हा डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव देखील बनवला जाईल. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला चेंडू डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात केली आहे. सुमित तयार. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं जात आहे. फलंदाजाच्या माइंडसेट सोबत आता गेम होतोय आणि जो अखेरची ते थोडासा विस्फोटक होईल असं वाटलं होतं त्याच्या विरुद्ध एक चांगली रणनीती, एक चांगला अँगल बनवलाय. लेफ्ट टाइम अराउंड विकेटने ज्यावेळी गोलंदाजी केली जाते त्यावेळी एक चांगला अँगल बनवला जातो आणि सुमितची हीच तर खासियत आहे. त्याने एक चांगला अँगल बनवलाय. लगातार 2 चेंडू निर्धावी ते टाकले आणि आता दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 38, 1 गडी बाद. सुमित तयार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अखिलेश आणि अखेर इथे काय घडतंय. दांडी गोल केली आहे. मोठी विकेट. 2 बॉलवर संघर्ष केला आणि अखेर संघर्षाला यश मिळत नाहीये. फलंदाज बाद होतोय अखिलेश. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा या बॉलवर कशा पद्धतीची कहाणी इथे रंगली. एक चांगला अँगल यासाठी सुमित सांडला जातो. हीच तर आपण चर्चा केली. 38 धावा, 2 गडी नाही आता 3 गडी बाद झालेत. 2 गडी बाद झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा फुल टॉस होता. स्टंप टू स्टंप अगदी विकेटमध्ये बॉल टाकला. लाईन मिस केली. बॉलच्या लाईनमध्ये येता आलेलं नाहीये आणि थोडीशी बॅट देखील लवकर फिरवली असं चित्र पाहायला मिळालं आणि सरळ यष्टी ते उद्ध्वस्त करत असताना ही दांडी गोल केली. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. 38ला 2. टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामन शाहरुख शेख यांना देखील आपण पाहू शकू. अनेक वर्षांचा अनुभव आणि काय लाईव्ह टेलिकास्ट करण्यामध्ये हातखंडा शाहरुख शेख यांचा देखील. पुन्हा एकदा नटराज मुद्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी ते ओळखले ते सुमितने. त्यानंतर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी टाकली. प्रशांत आदावडे सर नेहमीच बोलत असतात बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा महत्त्वाचा राहतो. तो अचूक टप्पा सध्या पाहायला मिळतोय गोलंदाज सुमितकडून आणि त्याने बीट देखील केलंय. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह कव्हर्समध्ये दिशा दिली आहे तिथे एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. भाग मिल्का भाग. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. दोन धावा इथे प्राप्त केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं. भाग मिल्का भागची कहाणी. 2 धावा प्राप्त केल्या. 40 धावा सध्या स्कोर कार्डवर. हे षटक निर्णायक राहिले. बॉल पुढे टाकलाय इनसाइड आउट पण तो डीपला क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेलने अखेर फलंदाजाचा खेळ ते संपेल. तिसरा धक्का कुणाल 3 बॉलमध्ये 2 धावा काढून बॅक टू दी पवेलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय गोलंदाजी केली आहे सुमितने. लेफ्ट आरामडी विकेटने गोलंदाजी करत असताना एक चांगला अँगल बनवला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सातत्य दाखवलं आणि 2 गडी या ओव्हरमध्ये बाद केलेत. ही खासियत आहे या खेळाडूची. दुसऱ्या बाजूला अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आता विचार करत असेल कधी एकदा मला स्ट्रायकिंग एंडला जाता येईल, कारण 10 बॉलमध्ये 24 म्हणजे 200 स्ट्राईक्स 240चा स्ट्राईक रेट सध्या अक्षयकडून पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूने विकेट जात आहेत. 2 स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 3 षटकानंतर आपण पाहिलं धावा चांगल्या होत्या. 31 धावा होत्या 3 षटकानंतर. या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि 2 गडी बाद देखील केले. ही जमेची बाब आहे आणि तुम्हाला जमलं पाहिजे क्रिकेटमध्ये. पहिली 3 षटकं फलंदाजांच्या नावावर होती. 4थं षटक गोलंदाज सुमितच्या नावावर. 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. 12 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. 6चा इकॉनॉमी ॲव्हरेज त्याचा राहिला आणि आता शेवटची 2 षटकं म्हणजे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशालगड फायटर्स विरुद्ध तोरणा स्ट्रायकर्स या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आज डे 1 मध्ये
यूट्यूबद्वारा जे मायबाप क्रीडा रसिक आमच्यासोबत जोडले गेले टेनिस क्रिकेट .in द्वारा आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट .in द्वारा या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. अतिशय उत्तम दर्जाचं हाय डेफिनेशन कॅमेरा वर्क आणि ही खासियत आहे टेनिस क्रिकेट .in ची. 19 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आणि त्या दिशेने वाटचाल. आज ही टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रा पलीकडे पोहोचले. प्रशांत आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. पहिला बॉल राईट हमारा विकेट नंबर सिग्नल डाऊन दी लेग. लेग स्टीमच्या बाहेर टाकलाय. टप्पा थोडासा मागे ठेवला. उंची नव्हती बॉलवर. व्हाईट बॉलचा सिग्नल. मिस्टर एक्स्ट्राच अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते आणि या चुका कराव्या केल्या गेल्या तर थोडीशी डोकेदुखी होऊ शकेल. सर दर्द होऊ नये त्यामुळे या चुका करून चालणार नाही. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 41. 3 गडी बाद. प्रशांतचा हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल डाऊन दी लेग म्हणजे लेग स्टम्पच्या बाहेर चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल. लाईन खराब आहे. 2 चेंडू इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय म्हणजे तुम्हाला थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रशांत त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव परंतु समोर अक्षय खेळतोय. 10 बॉलमध्ये 24. 240चा स्ट्राईक रेट आणि आपल्या टीमसाठी एका बाजूने तो किल्ला लढवतोय. 42 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामना महत्वाचा आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना लॉफ्ट केलाय. फटका इथे फसला असं चित्र. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. बॅकफुटला जात असताना लॉफ्ट केला. भरपूर एलिव्हेशन. बराच वेळ बॉल हवेमध्ये राहिला पण तो अखेर नो मॅन्स लँड मिड ऑन रिजन मध्ये बॉल पडला. तिथे धावा मिळत आहेत. 2 धावा प्राप्त केल्या अक्षयच्या खात्यात. त्या 2 धावा 11 बॉलमध्ये 26 वर तो पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला आकाशने एकही बॉल अजूनही फेस केलेला नाहीये. प्रशांतने चांगलं कमबॅक केले. 44 धावा. या ओव्हर मधला पुढचा चेंडू बॅकफुटला जात असताना पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. खराब शॉट सिलेक्शन. बाउन्स होता बॉलवर. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून अप्परकट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु हा फटका फसला. पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक झेल तिथे टिपत असताना थँक्यू डीजे. इरफान निशानदार यांनी तो झेल टिपलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण अफलातून झेल इथे पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा धक्का बसतोय. अक्षय खूप चांगली फलंदाजी करत होता. 12 बॉलमध्ये 26 त्याने काढल्या आणि आता मैदानाच्या आतमध्ये जावेद आलाय. हा देखील एक मातब्बर खेळाडू. प्रतिभा संपन्न खेळाडू. जावेदवर देखील आता दारोमदार असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकाश. दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत कारण 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 2 स्ट्रायकर्स कडून प्रशांतच्या खात्यात ही विकेट. 2 बॉलमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या. सुरुवात खराब चेंडूने केली. अतिरिक्त धावा खर्च केल्या. त्यानंतर चांगलं कमबॅक. हे गरजेचं राहतं क्रिकेटच्या पटलावर. नवीन फलंदाज जावेद स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करेल. प्रशांतचा हा चेंडू बॅकफुटला जात असताना कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. सिंगल प्राप्त केली. एकच धाव इथे अर्जित होईल. एकेरी धावेवर समाधानी. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या जोरावर धावफलक पुढे चालले. टीमची टोटल 45 45 आणि भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत देखील केलं. 5वा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी तिथे जिंकला गेला. जर्सी नंबर 45 नेतृत्व आणि कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इथे सरळ बॅटने व्ही शेप मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक फटका येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. थोडीशी बॅट क्रॉस केली होती. पूर्णपणे सरळ बॅटने नव्हता हा फटका. आणि अखेर चौकार इथे आलाय प्रशांतच्या विरोधात. काही वेळ फलंदाजांची कोंडी केली. ट्रॅफिक जाम केलं होतं पण तो आता सिग्नल सुटलाय त्यामुळे चौकार देखील आला. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडंसं मागे गेला. जागा बनवली. बॅकवर्ड पॉइंट. बॅकफुट पॉइंटवर इथे बॉल पाठवलाय. बॉलला इथे गाईड करत असताना सिंगल मेल सिंगल बरोबर 49 आणि आता 50 धावा. अर्धशतक टीमचे इथे पूर्ण होते. विशाळगड फायटर्स ओव्हर नंबर 5 मध्ये अजून एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या प्रशांतने. एक गडी त्याने बाद केलाय. ही देखील त्याच्यासाठी विशेष बाब आहे की एक विकेट त्याच्या खात्यात आहे. पण आता शेवटचा बॉल आणि जावेद जो स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. जावेदसाठी कमी गतीचा बॉल. ऑन साईडला दिशा दिली. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलवर पोहोचला. फेक किक करेल. थोडंसं लेसी क्रिकेट पाहायला मिळालं.
उशिराने थ्रो केला तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि अखेर या 2 धावांबरोबरच या डावाच्या 5व्या षटकाची समाप्ती होतीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा सध्या स्कोर कार्डवर. जावेद पोहोचलाय 2 बॉलमध्ये 3 वर. आकाश खेळतोय 2 बॉलमध्ये 5 वर. प्रशांतने 1 षटक टाकले. धावा खर्च केले. 12 एक गडी त्यांनी बाद केले. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 8 आज पहिला दिवस 8वं पर्व आणि पहिल्या दिवसामध्ये हा एक मोठी लढत पाहतोय. 5वा सामना इथे रंगला. यानंतर अजून 3 सामने आहेत आणि या सामन्यानंतर राजगड योद्धा आणि शिवनेरी स्ट्रायकर्स या 2 टीमच्या दरम्यान देखील लढत असेल. आपण देखील मध्यंतरामध्ये टॉससाठी रेडी राहा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 6 चेंडू महत्त्वाचे राहतील या डावामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी अनुभवाचा मारा आता केला जाईल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वोत्तम गुरु. इरफान आलेत. इरफान निशानदार शानदार गोलंदाजी करतील असंच आपण अपेक्षित करूया. पहिला चेंडू लेंथ होता. हलक्या त्याने गाईड केलंय. बॅकफुट पॉइंट. पाहता गलीमध्ये बॉल आलाय. शॉर्ट गली रिजनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव इथे मिळते. पहिल्या बॉलवर सिंगलने या ओव्हरची सुरुवात. इरफान निशानदार एक अनुभवी खेळाडू. पहिल्या बॉलवर त्यांनी सिंगल खर्च केली आहे. ओव्हरमधला पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये अडवू पाहत होते. बॉल चाललाय डोक्यावरून सरळ लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. येतो लॉलीपॉप था छोड दिया असंच म्हणावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. 2 खेळाडू आणि यासाठी आम्ही म्हणत असतो आयुष्यात जर बॅकअप नसेल ना तर बॅकअप करावा लागतो. इथे बॅकअप नव्हता आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार केलाय. चौकार येतोय. पण चेहऱ्यावर हास्य. जेवण झालंय आणि त्यामुळे आता वाकू शकत नाही आहेत असं चित्र पाहायला मिळालं. जेवण थोडं जास्त झालं असावं. सुस्त होऊन चालणार नाही कारण खेळ मस्त चाललाय. 57 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटला गेलाय. पॉइंटमध्ये अगदी कॅच प्रॅक्टिस. चौकाराचं उत्तर दिलं इरफान याने. मोठी विकेट प्राप्त होते. धक्का क्रमांक 5 इथे बसेल आणि पहा फलंदाजाची रिॲक्शन. येस थँक्यू डीजे. 57 धावा 5 गडी बाद. या क्रीडांगणामध्ये एक दुचाकीची चावी हरवलेली आहे. जर कुणाला सापडली तर समालोचन कक्षामध्ये आणून द्या. नम्रतेची विनंती. एक दुचाकीची चावी इथे गहाळ झाली आहे. जर कुणाच्या नजरेस आली किंवा सापडली तर कृपया मुख्य मंचावर किंवा समालोचन कक्षामध्ये आणून सुपूर्द करा. आपल्याला योग्य ते बक्षीस दिलं जाणार नाहीये परंतु ती चावी गरजेची आहे. साहिल आले मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी हलक्या हाताने बॉल चाललाय डी पॉइंट रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 1 धाव खंडित. पंचांचा निर्णय येतोय. अजय आवळे सरांनी निर्णय दिला आणि पहा 2 धावा इथे खंडित होणार आहेत. म्हणजे दोन्ही पंच आमचे दक्ष आहेत. ही सर ओळख आहे. मी आधीच सांगितले संजय भालेराव सर आणि अजय आवळे सर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवतात आणि त्यांनी लगेचच हेरलं की ते धावा पूर्ण केल्या नाही आहेत त्यामुळे इथे रन मिळणार. एकच धाव इथे मिळणार आहे. अमितजी तुरुगमारे आणि सतीश भाऊ खळगे यांचे देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग. इरफान यू मिस. आय डेफिनेटली हिट. सोनार की एक इरफान की चांगली लाईन आहे. लाईन मिस केली आणि क्लीन बोल्ट. शेवटच्या बॉलवर येते विकेट. ऐकूया सुमधुर संगीत. येस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आम्ही दादा तुरुप मारे आणि त्यांच्याबरोबर रामभाऊजी खळगे
हे दोन्ही मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तर पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर 60, 5 गडी बाद आणि 61 धावांचं लक्ष. तर माफ करा, धावा झाल्यात 59. हॅलो हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित त्याला HPL 8व्या वर्षाच्या या ठिकाणी भव्य दिव्य अशा फुलपिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत असताना आज या ठिकाणी मिलिंद संघाचे माजी अध्यक्ष माननीय रामभाऊजी खळगे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आपलं देखील या ठिकाणी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच आज रामभाऊंचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा रामभाऊ. तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय अध्यक्ष कोथरूड विभागाचे अमितजी तुरुकमारे हे या ठिकाणी उपस्थित. आपलं देखील या ठिकाणी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. शिवनेरी संघाचा कॅप्टन आणि राजगड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. शिवनेरी आणि राजगड आणि मैदानावरचा सामना लगेच सुरू होईल. प्लीज बॅटर चला मैदानावरती. हॅलो हॅलो, चला कृपया अंपायरना विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही स्पर्धा चालू करायची आहे, कारण आपल्या पुढील अजून बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी आपल्याला खेळवायच्या आहेत. बॅट्समन जे असतील त्यांनी कृपया लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. हॅलो हॅलो, पुन्हा पुन्हा खेळाडूंना सांगण्यात येणार नाही बरं का. त्या वेळेमध्ये तुम्ही ग्राउंडमध्ये उपलब्ध पाहिजे, आता तुम्हाला आयोजक पेनल्टी दिली जाता इथून पुढे. शिवनेरी संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचं. शिवनेरी आणि राजगड. शिवनेरी संघाचं कॅप्टन टॉससाठी यायचे. टॉससाठी, पुढच्या टॉससाठी यायचं आहे बरं का कॅप्टन. आणि आमचे मित्रबंधू सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विभागचे अध्यक्ष अमितजी तुरुकमारे आणि आमचे बड्डे बॉय मोठे बंधू रामभाऊ खळगे, आपण मान्यवरास विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. शिवनेरी और राजगढ़ के बीच एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. सामना सुरू ठेवायचा आहे. सामना कुठल्या प्रकारे या ठिकाणी थांबणार नाही याची काळजी घ्या, कारण अजून भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. त्यामुळे सामना सुरू राहील. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करतो आहे. काटा असा बाजालाय आणि मला वाटतं काटा पडलाय. राजगड संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस. फिल्डिंग घेतली क्षेत्ररक्षण. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद, आभार.
आणि टॉस राजगड सेकर जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि पाहूया दुसऱ्या इनिंगचा दर्जेदार खेळ. येस, थँक्यू प्रशांतजी. नो बॅक टू क्रिकेट. सेकंड इनिंगला इथे सुरुवात झाली. 59 धावांचं लक्ष्य आणि 59 धावांच्या लक्ष्याची सुरुवात सध्या चांगली होताना पाहायला मिळते. शुक्रिया गोपी. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 और दो बड़ी टीमें मैदान के अंदर. 59 रनों का लक्ष्य. सुमित 10, अविनाश अपना खाता नहीं खोल पाए हैं. और प्रथमेश के ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर. तोरना स्ट्राइकर एक बहुत अच्छी टीम जरूर है. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी पाहू शकता. अत्यंत महत्त्वाच्या या सामन्यामध्ये प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज असेल. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा. डावखुरा शरीरदार फलंदाज सुमित. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर खेळलेला अत्यंत सुरेख फटका टापापर्यंत उसळ घेण्या चेंडूवरती आक्रमण केले. पाठलाग केला जातोय. चेंडू थांबणार का? सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. 2 धावांनी यावेळेला धावसंख्या वाढते. डावखुऱ्या फलंदाजी पाहणं एक निश्चितच प्रत्येक प्रेक्षकासाठी परबडी असते. प्रथमेशच्या पहिल्या षटकात आत्तापर्यंत धावफलकावरती एकूण डाबा आहेत 12. अविनाश आणि सुमितची जोडी मैदानावरती. सुमित खेळतो व्यक्तिगत 12 धावसंख्येवरती. ओ नो लुक स्ट्रोक. गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी. 6 रनों के लिए सुमितच्या बॅटमधनं षटकार. टेनिस के गेम में प्रदीप पाटिल जिस अंदाज से खेलते हैं दोनों स्ट्रोक उसी अंदाज से आज सुमित ने कच्चा स्ट्रोक जड़ा. डिस्को लेग बाउंड्री लाइन के बाहर एक दर्शनीय स्ट्रोक. स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के. इस बार भी ऑन साइड पर डिस्को लेग बाउंड्री लेग तरफ गेंद जा रही. बहुत तेजी के साथ 4 रन. खराब गेंदबाजी. लेग स्टंप के ऊपर गेंद थी. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. शुक्रिया डीजे. 30 गेंदों में 37 रनों की जरूरत है. पहले ओवर में 22 रन. पहले ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा. गेंदबाज का दिल टूटा. तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी सुमित द्वारा. बेहतरीन बल्लेबाजी. एक महंगा ओवर और तोरना स्ट्राइकर के लिए एक अच्छा स्टार्ट. ड्रीम स्टार्ट. सूरज के बिना सुबह नहीं होती. चांद के बिना रात नहीं होती. बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से सुमित के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. Excellent batting by Sumit is playing on 22. Score 22 per run. Now remaining 30 minutes and need 37 run to win this match. Target 59 रनों का है. बल्लेबाज अविनाश ऑन स्ट्राइक. देखिए पहले मैच में तोरना के बल्लेबाजों का 1, 2, 3 कॉन्ट्रीब्यूशन बहुत अच्छा रहा है. गेंद एक बार फिर गैप में है. कमर क्षेत्र में खिलाड़ी तैनात. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन बगैर किसी नुकसान के. बेहतरीन मुकाबला. मैं अभी भी कह रहा हूँ कि यहाँ से विकेट आएंगे तो गेंदबाज को कमबैक करने का मौका मिल सकता है. पहले ओवर में आगाज बहुत बढ़िया किया है. आगाज बहुत अच्छा है. क्या अंजाम खूबसूरत होगा वो देखना बहुत जरूरी. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन. अनंता गेंदबाजी कर रहे हैं. फ्लाइंग स्टिक पे पॉइंट की कवर. एक लॉन्ग ऑफ. बिल्डिंग में दोबारा तब्दीली. अब एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त थर्ड मैन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी हैं. फुल टॉस गेंद ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. शानदार दमदार 6. ये आसमान का इशारा है. कल का सूरज तुम्हारा है. क्या मारा है. क्या मारा है. जबरदस्त स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन.
अनंता संघर्ष कर रहे हैं। 2 गेंदों में 7, स्कोर 29। इस बार बल्ले का अनुरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू द पेविलियन और सुमित की पारी समाप्त। 7 गेंदों में 28 रन बनाए, स्टार्ट अच्छा करके दिया है अनंता। पहले लेग स्टंप के ऊपर गेंद थी, ये ऑफ स्टंप के बिल्कुल काफी बाहर गेंद, अपने आप को नहीं रोक पाए बल्लेबाज सुमित। हर चमकने वाली चीज से होना नहीं होती, हर गेंद आपको चौके चक्के के लिए नहीं आएगी। तो ये अच्छी गेंद थी, शॉट खराब था बल्लेबाज सुमित का और इसके कारण अनंत को विकेट मिला है। 5वां मुकाबला आप देख रहे हैं, 27 गेंदें और 30 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। रिक्वायर्ड 6.67 का है। तोरना बस ट्रैकर्स की टीम आशीष यादव, नितिन होसगे, अविनाश निवंगुने, अभिजीत बुबड़, सुमित उबरबे, इरफान, प्रशांत, अमोल, सिद्धेश, किरण, प्रणय, गणेश, शुभम, साहिल, विजय, गौरव। समय आपको ज्यादा नहीं लेना है। हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 अपने बॉलिंग पार्ट पर अनंता तैयार। अक्रॉस ऑन साइड पर खेलना चाहते थे, सुंदर गेंद थी, आगे रखा था नए बैटर, उनको पता है कि बल्लेबाज का पैर एक बार फिर नहीं चलने वाले हैं, तो सुंदर गेंद थी सटीक लाइन पर। अनंत की शानदार गेंदबाजी। 4 गेंदों में 7, एक छक्का जरूर था, उसके बाद में अनंत ने कमबैक किया। स्कोर 29, 1 विकेट के नुकसान पर। इस पर ऑन साइड पर अब गेंद और स्क्वायर लेग पर अच्छा कैच, आउट, बिग विकेट। अक्षय निपात 29 पर तोरना स्ट्राइकर की उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका। शुक्रिया डीजे। अक्षय की पारी समाप्त। जावेद ने स्क्वायर लेग पर बहुत ही बेहतरीन कैच लपका। 25 गेंदें और 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रिकॉर्ड 7.20 का है। और दूसरा ओवर आप देख रहे हैं, दूसरे ओवर की आखिरी गेंद। अनंत का स्पेल बहुत अच्छा रहा है, विकेट चाहिए। अब प्रमुख गेंदबाज है, स्ट्राइक करना बहुत जरूरी, और वही क्या काम अनंता ने। नए बैटर नितिन, जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है और प्लेटफॉर्म बना हुआ है इस प्रतियोगिता में। दूसरा ओवर प्रगति पर, लेकिन रनों की रफ्तार बहुत बढ़िया है। लक्ष्य 59 रनों का। नितिन ऑन स्ट्राइक, सामना करेंगे गेंदबाज अनंत का। थर्ड मैन पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, उसी के साथ लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट, सिंगल लेने का मौका, और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। 30 रन 2 विकेट के नुकसान पर। 24 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रेट 7.25 का है। इस मुकाबले में आपको बेहतर गेंदबाजी करने की जरूरत है। और 2 विकेट गिरने के बाद तोरना स्ट्राइकर या कमबॅक करने की कोशिश या साधेरी बनने की कोशिश करेंगे बल्लेबाज नितीन अविनाश। फक्त नम्र विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, आणि तुम्हाला गोलंदाजीमध्ये जर बदल करायचा असेल तर तुमच्याकडे कर्णधार आहे आणि तो सक्षम आहे। तोरना और विशालगढ़ के बीच ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। विकेट तो आपको चाहिए, तब चक्कर बाद बनेगी। फिलहाल ये बहुत ही क्रुशियल मैच दोनों टीमों के लिए। समय ज़्यादा जा रहा है। प्रथमेश 1 ओवर 22 रन महंगे साबित हुए। विकेट टेकर गेंदबाज है, लेकिन पहले ओवर में इनके ऊपर हमला हुआ। सुंदर बल्लेबाजी रही है प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा। थर्ड मैन पॉइंट क्या हुआ, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ऑफ टॉप के बाहर क्या अच्छी गेंद है, और गेंद के नीचे प्रथमेश, नितिन बैक टू द पेविलियन, तीसरे विकेट का पतन। विशालगढ़ फाइटर को फाइट करने का समय आ गया है। अनंता खेड़ेकर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं।
स्कोर 30-3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। पहली गेंद पर सफलता मिली है, पहली गेंद पर विकेट मिला है, इससे गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। पहले ओवर में आप महंगे साबित हुए, लेकिन आप कमबैक करना भी जानते हैं। तोरना और विशालगढ़ दोनों संतुलित टीमें 59 रनों का पीछा करते हुए संतुलित ट्रैकर्स के बल्लेबाज। न्यू बैटर इन योगेश और योगेश निमगिरे नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। नितिन 1, अविनाश 1, प्रथमेश अपने बॉलिंग मान पर तैयार है। सुंदर गेंदबाजी इस ओवर में 7.57 के अवसर से आपको रन बनाने हैं। ओह सुंदर गेंद थी, थोड़ा ऑफ टर्म के बाहर। इस बार रक्षात्मक तरीके से खड़े खड़े खेलने की कोशिश, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है और दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर है। 30 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, इतना अच्छा टाइमिंग तो नहीं है, पीछा करते हुए खिलाड़ी। उसके स्क्वायर लेग के खिलाड़ी भी भाग सकते थे। गेंद बॉडी लेग की तरफ, 4 रन। ये गेंद को पकड़ना चाहते थे या एक बार फिर गेंद को बॉडी लाइन के बाहर लेके जाना चाहते थे, कुछ समझ में नहीं आया। चौका, और आपके पास बैंक बैलेंस कम है, खर्चा ज़्यादा हो रहा है, खर्चा ज़्यादा हो रहा है। यहाँ केवल अच्छी गेंदबाजी करके कुछ फायदा नहीं है, क्योंकि बेहतरीन फील्डिंग आपको करनी पड़ेगी, तब जाकर आपके रन बचेंगे, तब जाकर एक बार कोई गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। मोमेंटम बल्लेबाजों के पास। स्कोर 34-3 विकेट के नुकसान पर। अविनाश 1, योगेश 4। प्रथमेश का बॉलिंग विश्लेषण देखिए, बहुत महंगे साबित हुए। अभी तक 26 रन खर्च किए हैं। ओ भारी किनारा था, विकेट कीपर ने कैच ड्रॉप किया है। सुंदर गेंद, दोबारा थोड़ा सा बैकफुट जाके गेंद को खेलने की कोशिश। किसकी गहराई का इस्तेमाल करना चाहते थे बल्लेबाज। 20 गेंदे 24, अभी भी वो 4 का फासला बना हुआ है। इस ओवर की बात कर तो विकेट, बिंदी गेंद, चौका और सिंगल। स्कोर 35 रन 3 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज अविनाश स्ट्राइक इज प्लेइंग वन जजमेंट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, बैड विकेट्स। इस बार कैप में खेलते हुए 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है 36 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑन सेट पर देखिए तो ऑन सेट पर 3 खिलाड़ी बाउंड्री पर, 1 खिलाड़ी दायरे के अंदर है। बल्लेबाज योगेश के लिए जो 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 19 गेंदे 23 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। सियागढ़ का खूबसूरत मैदान, अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज प्रथमेश। हवा में उछाला, लॉन्ग ऑफ पर, बाउंड्री पर, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए, सुंदर कैच। योगेश की पारी समाप्त। प्रथमेश को सफलता मिली है तीसरे ओवर में 36-3 विकेट के नुकसान पर। बहुत ही सुंदर मुकाबला। जलपान के लिए खेल रुका हुआ। 18 गेंदे 23 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रेट 7.67 का है। वेलकम बैक। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। और
अब 18 गेंदे 23 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। दोनों सक्षम टीमें विशालगढ़ फाइटर बनाम तोरना स्ट्राइकर्स, तोरना ट्रैकर्स की टीम। और पहली गेंद अनंत की बहुत बढ़िया सफल गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी की है। पहले ओवर में 8 रन दिए थे और 2 विकेट चटकाए थे। ये गेंद ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर, बेहतरीन गेंदबाजी अनंता की रही है। थोड़ा आंखों से दूर गेंद, गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। अनंता इस मुकाबले में जान डाल रहे हैं। 36 विकेट के नुकसान पर अविनाश 2 पर बल्लेबाजी करे, 4 गेंदों का सामना किया है। इनको ज्यादा मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए। 9 स्ट्राइक रेट पर स्कोर 36 प्लस ऑफ 4 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 59 रन। इस पर ऑन साइड पर खेल दिया, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद ऑफर मिडल स्टंप पर थी। बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर भी आते, शफल हुए थे। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ आई। जब तक कि लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। जीतने के लिए 59 चाहिए। चौथा ओवर प्रगति पर 6 ओवर का यह मुकाबला। अनंत का बॉलिंग विश्लेषण बहुत अच्छा, 9 गेंदों में 9 रन और 2 विकेट चटकाए हैं। इस बार अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा, काफी लेग स्टंप के बाहर गेंद। संजय बालेराव ऑफिशियल की तरफ पर काम कर रहे हैं, अजय आवले, दोनों फेमस अंपायर पुण्य नगरी की। स्कोर 38, 4 विकेट के नुकसान पर प्रणव ने अपना खाता नहीं खोला। तो यहाँ मौका है गेंदबाज को, अगर इनको बांध कर रखते हैं तो बिल्कुल दबाव अपने आप बल्लेबाजों के ऊपर जाएगा। अपने बोली के पार पर गेंदबाज तैयार आनंद तक, जिनके बारे में बहुत सारी चर्चा भी, बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है। और पहला ओवर सुंदर गेंद, खराब विकेट कीपिंग, डायरेक्ट हिट करने की कोशिश। कमाल की गेंदबाजी इस ओवर में अनंत द्वारा। अनंता बिल्कुल प्रभावित कर रहे हैं, जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है, जिनके पास अनुभव है, जिनके पास फॉर्म अच्छा चल रहा है। अनंत खिड़कर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 39, 4 विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर है। अविनाश 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब अविनाश के पास मौका है अच्छी क्रिकेट खेलने के लिए। इस बार सुंदर स्ट्रोक बाउंड्री लाइन पर, खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। दर्शनीय स्ट्रोक का गेंद बाउंड्री लाइन के बाद छक्का। अविनाश, look at this shot. तेरह गेंदों का खेल, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रिक्वायर्ड रेट 6.46 का है। बाहरी किनारा, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी बहुत दूर, तो कम से कम 1 रन आपको लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46, 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर की बात करें तो बढ़िया बल्लेबाजी में रही है, कुछ अच्छी गेंदे अनंता की तरफ से। 12 गेंदे 13 रनों की जरूरत है। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। डीजे मास्टर। शुक्रिया डीजे। बारह गेंदे 13 रनों की जरूरत। विशालगढ़ फाइटर के खिलाड़ी फाइट कर रहे हैं, खास करके बहुत अच्छा प्रदर्शन अनंता का, खेड़ेकर का। अब जाकर 12 गेंदे 13 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। अक्षय कदम क्या दिखाएंगे अपना दमखम। अविनाश स्ट्राइक, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने पर उछाल मिल रहा है। उन साइड पर खेलने की कोशिश, बिंदी गेंद के साथ आगाज किया गया अक्षय द्वारा। यंग खिलाड़ी है। प्रणव 1 पर बल्लेबाजी करे, अविनाश 10 पर। हार गेंदों का सामना किया और मौका मिलेगा अक्षय को अपने बॉलिंग मार्क पर आने के लिए। लंबा बॉलिंग मार्क, रनअप बहुत बड़ा है और बल्लेबाज अविनाश 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंदों का सामना किया है।
टप्पाखाने मधुन चलता अच्छी गिनती गेंदबाज अक्षय की। स्कोर अगर देखें तो इसी के साथ आगे बढ़ता 46 से 47 47 फॉल ऑफ 4 विकेट। 59 का टारगेट है, 59 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। करंट रन रेट 10.85 का, रिक्वायर्ड रेट 7.20 का, मतलब कंट्रोल में है। लेकिन ये ओवर अक्षय अगर यहाँ बेहतरीन गेंदबाजी होती है तो मजा आएगा। Avinash playing on 11, Pranav playing on 1, score 47 for loss of 4 wicket. Akshay on his bowling mark. टिप्पा काफी ऑफ के बाहर वाइड बॉल का इशारा। देखिए इससे प्रेशर जो है ना वो बल्लेबाजों के ऊपर थोड़ा और बढ़ना चाहिए, वो कम हो रहा है क्योंकि मिस्टर स्टार है। अगर गेंद और बल्ले के बीच संपर्क होता है तो इसके बाद में रन आते तो अलग बात है। 10 गेंदे 11। लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। सुंदर गेंदबाजी, वाह भाई वाह। जहां होती है चाह वहां मिलती है राह। मैदान के अंदर कमाल कर रहे अक्षय, बहुत अच्छी गेंदबाजी। 9 गेंदे 12, फासला बढ़ रहा है। अगर फासला बढ़ रहा है तो एक बार फिर गेंदबाज का हौसला भी बढ़ रहा है। आखिरी विकेट योगेश का 4 गेंदे में 5, स्कोर 48, 4 विकेट के नुकसान पर। दोनों बल्लेबाज काबिल तले, इसमें कोई संदेह नहीं, लेकिन गेंदबाज तिखी गेंदबाजी कर रहे हैं अक्षय। घूमकर खेलना चाहते थे, हल्का सा अपील विकेट कीपर की तरफ से रहा है तो सिंगल लिया गया। जब टेनिस का बॉल इस्तेमाल होता है तो बिल्कुल यहाँ समीकरण किया तरफ कर देखे तो प्रेशर बल्लेबाजों पर बनाने की कोशिश अक्षय द्वारा। तो ये ओवर जिसमें एक बिंदी गेंद सिंगल, वाइट बॉल बिंदी गेंद और सिंगल। अच्छा ओवर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जीतने के लिए 59 रनों की जरूरत है और आपके पास गेंदों की बात कर तो गेंदे शेष है कुल मिलाकर 8 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत। कदमों का इस्तेमाल किया, हल्के हाथ से खेलता या खतरा हो सकता है। अंडरामा चात्रो अच्छे आउटलेट टीवी अंपायर की तरफ चले गए। अक्षय ने कमाल की गेंदबाजी की है। आंकड़े बदलने वाले, खेल बदलने वाला है, मौसम बदलने वाला है। थँक यू डिझेम। बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती चला, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। टीबी अंपायर अक्षय निर्मल, नॉट आउट या आउट, बघूया आता काय ते निर्णय या ठिकाणी येतोय। आउट की नॉट आउट अक्षय? थोडं क्लोज आहे त्यामुळे या ठिकाणी पाहिलं जाईल। डिसिजन पेंडिंग। अभी भी डिसिजन पेंडिंग आहे। क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती चला, कारण अजून भरपूर सामने शिल्लक आहेत।
OUT आउट, गॉन। थोड़ा समय लिया क्योंकि ये करीबी मामला था। स्कोर अगर देखें तो टोटल बन गया है 7 गेंदों का खेल। जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। सुंदर गेंदबाजी अक्षय की तरफ से रही है इस मुकाबले में, क्योंकि प्रेशर था, ज्यादा बैकबैलर सबके पास नहीं है। और नए बैटर केदार, क्या केदार अपना खेल बहुत अच्छा करेंगे, दमदार बल्लेबाजी करेंगे। केदार कासरूम न्यू बैटर। स्कोर 49 विकेट के नुकसान पर। इंटरेस्टिंग मुकाबला। प्रणव 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। और बैक टू द पेवन जाने के बाद केदार को मौका मिला। क्या केदार करेंगे पलटवार? क्या केदार का खेल होगा दमदार, या अक्षय इस मुकाबले में अच्छी गेंदबाजी करेंगे, बनेंगे असरदार? स्ट्रोक अच्छा, दमदार स्ट्रोक है। गेंद बाउंड्री की तरफ जा रहे खिलाड़ी वन पर तैनात है। जब तक गेंद को फील करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सुंदर गेंदबाजी अक्षय द्वारा, बेहतरीन गेंदबाजी। 5 ओवर का खेल, 10 का औसत, 55 विकेट के नुकसान पर तोरना स्ट्राइकर। अब आपके पास गेंद शेष 6 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है। कमाल का मॅच आहे, कमाल का मॅच आहे। फक्त एकच नम्र विनंती असेल, जास्त टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका। चला मॅच चालू ठेवा, बॅटर चला आपापल्या जागेवरती, फिल्डर चला आपापल्या जागेवरती। ये बॉटल आई है पानी की या डेन टॉनिक? मैं तो सबसे पानी तो केवल बहाना था, मैसेज का मैदान के अंदर आना था। 6 गेंदें 9 रनों की जरूरत। देखिए ये आए और कब चले गए कुछ पता भी नहीं चला, लेकिन एक बात बता के चले गए, ये पानी कम मैसेज ज्यादा था। लेकिन इसका फायदा किसको होगा? 6 गेंदें 9 रनों की जरूरत। चला क्षेत्र सजून घ्या। शेवटचं षटक आहे, निर्णायक षटकाचा खेळ मैदानावरती। अत्यंत सुंदर आणि दिमागदार आयोजन आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचं। अहमदनगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 8वं पर्व, त्याचा आपल्याला सर्वांना गर्व आणि त्यातच आहे सर्व। सिंहगडच्या अतिशय उत्कृष्ट अशा मैदानावरती या संपूर्ण स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते। निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जावेद के हाथ में गेंद है। 6 गेंदें 9, समीर आपके स्क्रीन पर। केदार ने गेंद को खेल दिया ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है। खराब फील्डिंग, पीछे कवर करने के लिए कोई खिलाड़ी नहीं है। गलती से मिस्टेक वाला गाना बीच मैदान पर बचता हुआ, गेंद बाउंड्री लेने के बाद 4 रन। केदार ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। हाँ, काफी फायदा मिला बल्लेबाज केदार को। ऑफ स्टंप के बाहर गेंद और स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात। 1 रन लेने का मौका है। सिंगल के साथ आंकड़े बदलते हुए खेल बदलता हुआ, खेल का रंग बदल रहा है, मौसम बदल रहा है। 4 गेंदें 4। इस मुकाबले में बिल्कुल रोचकता है बरकरार। परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। किसके लिए खुलेगा जीत का द्वार और कौन करेगा पलटवार? 4 गेंदें 4। जावेद तैयार अपने बोरिंग मार पर। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, गैप में खेलते हुए टाइमिंग बहुत ही बढ़िया। कवर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। 3 गेंदें 3। क्या पिच चल रहा है? अंडर अडवर्ट कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग एक बार फिर इतिहास बनाते हैं। केदार ऑन स्ट्राइक, इस प्लेइंग ऑन 6। बाहर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक। ओहो, खराब फील्डिंग, इसका फायदा जरूर मिलेगा। सब कुछ अच्छा चल रहा था, सिंगल आता तो बिल्कुल मैच अभी भी आपके ग्रिप, आपके देखिए पकड़ में रहता और सेलिब्रेशन करने का मौका मिला। तोरना स्ट्राइकर केदार ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। 4 गेंदों में 9। जावेद के इस ओवर में 4 गेंदों में 9 रहे हैं और तोरना स्ट्राइकर कांग्रेचुलेशन। तोरना स्ट्राइकर एक बहुत ही बेहतरीन टीम। 5वां मुकाबला जिसमें तोरना स्ट्राइकर 1/4
4 wicket. Kedar 9 run. थँक्यू डीजे. आपला वेळ फार कमी आहे. नेक्स्ट मॅच लगेच चालू करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि तोरणा आपलं हस्तांतरण झाल्यानंतर लगेच तिथूनच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचे. सुमित परबे या सामन्याचा हिरो ठरतोय. अत्यंत सुरेख कामगिरी, दर्जेदार बॅटिंग, 28 धाबा आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी त्याने बाद केलेत. तर सुमित आणि तोरणाची सर्व टीम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतील. आमच्याबरोबर या ठिकाणी मान्यवर असतील.